मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापापलेलं नाही, मी खुर्चीला हापापलेलं नाही. मी जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायला लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली. त्यांचं एक वाक्य सुचव करतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात, हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल. आणि हे काल ते बोललेले आहेत. त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा, हे कोण बोलतोय? हा, ते रवी अनसपूरकर, ते कामाला आहेत, ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे. आता माझा इंगा मोडला. दुसरा महायुतीत कुरापती, दंगेकरांच्या पाठीशी रोहित पवारांची बारामती. आता हे कोण करतंय? हे भाजपचे मीडिया. पण भाजपच्या मीडियाला माझी विनंती आहे, मी माझ्यासाठी भांडतच नाही. तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय करताय. माझ्या मुलाला तुम्ही या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतोय आता, आणि तुम्ही आमच्या कुटुंबावर हल्ला करता. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला केला. तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला. आमचं कुटुंब म्हणजे मी बोलतो माझ्या कुटुंबावर तुम्ही येताय, माझ्या लहान मुलावर येतात, आमच्या पत्नीवर येताय. आणि राजकारण असतं. आम्ही तुमच्या मुलावर कधीच बोलणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलोय की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांवर आम्ही कधीच जाणार नाही. आणि आम्हाला मिळेल संधी तरी आम्ही बोलणार नाही, कारण ही राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती. तुम्ही माझ्या कुटुंबी हल्ले करता, माझ्या लहान मुलावर 21 वर्षाच्या मुलावर हल्ला करता, तुम्ही ही पद्धत नाही. भाजपचा एकला चलावे दंगेकर बेतर. अरे मी कशाला बेतर? तुम्ही एकटेच लढा, आमचं काय म्हणलंय का? तुमच्या पक्षात दंगेकरजी तुम्ही बरंच काय सांगतायत. काल तुम्हाला एकनाथ शिंदे सुद्धा बोलून गेलेले आहेत की बोलू नका. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन? म्हणजे तुम्हाला रोखलं जाते, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय. आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल. चूक वाटते का तुम्हाला? तुम्ही इथं आलात. मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब स्वतः पक्षाचे प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय काय शिंदे साहेब तसं नाही बोलले. राजकीय नाही, माझा विषय हा आहे. मी पहिला पुणेकर आहे. आणि शिंदे साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोलले. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे. आणि ज्या गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? तर तिथले प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलते ना, आता इथेच बोलतो. ह्याच्यामध्ये ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं, आणि मी ते भोगायला तयार आहे. पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो. मी पबवाल्यांवर आंदोलन केलं. या पबवाले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं. मी ती पोषकाचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभं होतं, त्यांची हस्तक माझ्या विरोधात होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोध आहे, मी येणारच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापापलेलं नाही, मी खुर्चीला हापापलेलं नाही. मी जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायला लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली. कोणी केली सांगतो ना. माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये. तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वॉकची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली, तर माझे हल्ले झाले ना. माझा आजही हल्ला मी पचवतोय. आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली, पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला मोठा तोटा झाला, पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला आता 50,000 रुपये पेन्शन चालू झालेली, म्हणजे माझं कुटुंब जगू शकतंय जनतेच्या जीवावर आहे. त्यामुळे आता मला जनतेचे आभार मानले आणि त्यांच्यासाठीच काम करायचंय.
आता मला भीती नाही, मरेपर्यंत मला चटणी मिरची या जनतेने दिलेली आहे. पण त्याचंही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का, पुण्याची आहे का, ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक येतो. नंतर महायुतीमध्ये तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय. भविष्यात जर असंच चाललं तर तुम्ही वेगळा निर्णय घेणार का? मी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवण्या पक्षात आलोय आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझ्यावर प्रेम केलं, बघा राजकारणामध्ये प्रेम करणारा माणूस पाहिजे, पाठीवर हात टाकणारा माणूस पाहिजे, ते शिंदे साहेबांच्या रूपात मला दिसलेलं आहे. शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं माझा मान सन्मान केला त्यांच्या तर मी मनापासून आभारी आहे. आणि कालही त्यांनी मला माझी भूमिका ही होती की गुन्हेगारी मिटली पाहिजे. त्यांनी सांगितलं की पुण्यात गुन्हेगारीला क्षमा नाही आणि भविष्यामध्ये ते म्हणले मी याच्यात लक्ष घालणार आहे. पुण्यातली दादागिरी आपल्याला थांबवायलाच लागेल, कारण हे त्यांचे वाक्य सुचक होतं की इथल्या माया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे. त्यांचे कुंकू या गुन्हेगार लोक पुसले जातात, हे थांबवण्याचं काम शिवसेनेला करावं लागेल आणि हे काल ते बोललेले आहेत. त्यामुळे मला त्यांचा आहे त्याच्यापेक्षा जास्त अभिमान आहे. त्यांच्यावर मोक्का आहे काय हे सगळं प्रकरण समीर पाटलापासून सुरू झालं. समीर पाटलांच्या विरोधातले काय काय पुरावे तुमच्याकडे? सांगली पुण्यातले काय पुरावे तुम्ही सांगलीचा विषय इथं मांडताय, पुण्यातले काय पुरावे तुम्हाला आज एका दिवसात संपवायचंय का कायम काम चालू ठेवा? आता ह्याच्यामध्ये सुरुवात ही सांगली बसण्यात झाली. आता मला कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये मी देशमाने म्हणून कोण पी आहे त्यांची भेट मागतो, ते मला फोनवर काय भेटत नाही. आता मला तिकडे जावे लागेल. मला त्यांनी ज्या खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली. मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला. अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली. परत सांगतो, तो पूर्वी RR पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपत्र म्हणून फिरत होता आणि मग तो ड्रामा आता हे तर तो करतोय. त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या. मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे. आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथं तो पोलीस खात्यात चालू आहे माझं, तर मला काय हरकत नाही.